महाराष्ट्रातील समकालीन प्रश्नांवर दहिवडीत परिसंवाद संपन्न. भाषा, संस्कृती आणि विकासावर मान्यवरांचे विचारमंथन. शिवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजन. महाराष्ट्राच्या भवितव्यावर विविध विषयांवर झाली सखोल चर्चा. दहिवडी तालुका माण येथे महाराष्ट्रातील समकालीन प्रश्नांवर विविध अंगांनी विचारमंथन घडवून आणण्यासाठी शिवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवाद कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दहिवडी येथील ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने आयोजित या परिसंवादात महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर मान्यवर वक्त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी डॉक्टर दीपक पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा, डॉक्टर प्रकाश परब यांनी धर्मकारण आणि भाषाकारण, प्राजक्ता जोशी यांनी महाराष्ट्राचा विनाशकारी विकास, तर रोहित पाटील यांनी परिसीमन, डिलिमिटेशन आणि महाराष्ट्र पुढील धोके या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. महाराष्ट्राची भाषा, सांस्कृतिक ओळख, सामाजिक वास्तव, विकासाची दिशा तसेच आगामी काळातील आव्हाने यावर वक्त्यांनी विविध मुद्द्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकला. उपस्थितांनीही या वैचारिक चर्चेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अभयसिंह जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा कविता म्हेत्रे मॅडम, मान पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, पत्रकार, नागरिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत सकारात्मक आणि विधायक विचार मंथन व्हावे तसेच समकालीन प्रश्नांकडे समाजाने गांभीर्याने पाहावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादामुळे विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा घडून आली. कार्यक्रमाचे आयोजन शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अभयसिंह खाशेराव जगताप यांच्या पुढाकारातून करण्यात आले. असं काही वाटत नाही, कारण ज्या इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशन्स असतात, सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा या एक्झिक्युटिव्ह बॉडीज म्हणजे सर्व पोलीस सारख्या सर्व यंत्रणा असतील, या सर्वांवर एकतंत्री अंमल एकाच पार्टीचा झालाय. म्हणजे त्याच्यामुळे काय झालंय, येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन सुद्धा जर अंपायरच ताब्यात त्यांच्या असेल तर इलेक्शन मध्ये काय होणार आहे हे सांगायची तुम्हाला गरज नाही. आणि 29ला मला अपेक्षा आहे तेच होणार आहे आणि 30ला मात्र या देशात उठाव झाल्याशिवाय राहणार नाही जर त्यांनी इलेक्शन रिगिंग केलं तर, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे या सगळ्या चुकीच्या गोष्टींबद्दल, परंतु काय होतं माहित नाही. एकतर इलेक्शन रिग होत असतील किंवा पैशांचा प्रभाव असेल किंवा चुकीची धोरणं जशी लाडक्या बहिणीसारख्या योजना असतील, परंतु सर्वसाधारणपणे या देशाची परिस्थिती जर आपल्याला सगळ्यांना बदलायची असेल तर आपण चांगले विचार ऐकूया. या सर्व चौघांना या ठिकाणी मी आल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. महेंद्र धडसला मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या चौघांचा सहवास आम्हाला मिळाला महेंद्रमुळे. कविताताईंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रयोगशील आणि टेक्नो सेवी करणारा माणूस मूळचा लातूरचा आहे. तो इथं 20 वर्ष शिकवतो, त्याच्या बरोबरचे लोक 15-20 वर्ष शिकवतात आणि शाळेचा पट एका वर्षात त्या लोकांनी 90 वरनं 140 वर नेलेला आहे. 20 लाखाचा CSR फंड त्यांनी एका संस्थेकडनं गोळा केला, ग्रामपंचायतीकडनं पैसे गोळा केले आणि मुलांना गुगल अर्थचा वापर करून रायगड कसा हुडकायचा, प्रतापगड कसा हुडकायचा याच्याबद्दलचं शिक्षण 2री, 3री, 4थीच्या मुलांना देण्याचं काम ते करतायत. हे काम मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होत आहे. म्हणजे न घडणारी कुठली गोष्ट घडायला पाहिजे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. घडणाऱ्या कुठल्या गोष्टी अत्यंत गतिमान पद्धतीने घडायला पाहिजे हे मी तुम्हाला आता सांगितलं. जिल्हा परिषदेच्या शाळा अत्यंत ताकदीने चालणं, खाजगी अनुदानित मराठी शाळा अत्यंत ताकदीने चालणं हा संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्याचा भाग आहे. कारण शाळा टिकली नाही तर भाषा टिकत नाही,
भाषा टिकली नाही तर कुठल्याही भाषिक समुदाय टिकत नाही. वाईमध्ये मी तेजपाल वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आघाडीचं काम करणाऱ्या तरुणाच्या मदतीनं काही प्रयोगशील शिक्षकांना भेटलो. तिथल्या प्रयोगशील शिक्षकांनी वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या 3 तालुक्यांमध्ये आपापल्या गावांमध्ये अत्यंत चांगलं काम केलंय. आणि ते शिक्षक मला बोलताना असं म्हणाले की आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुट्टी नको वाटते, आम्हाला शाळेत जाऊन थांबावंसं वाटतं, कारण शाळा हे आमचं दुसरं घर झालेलं आहे. इतक्या चांगल्या पद्धतीनं दुर्गम भागामध्ये ज्या वेळेला मराठी माध्यमाची शाळा चालते त्यावेळेला बहुजनांच्या ज्या मुलांना एका अर्थानं गरिबीमुळं, वंचिततेमुळं शिकण्याचा अधिकार नाकारला गेलेला आहे किंवा नाकारला जातो आहे, त्या मुलांच्या पर्यंत शिक्षण पोहोचण्याचं अत्यंत महत्वाचं काम होत आहे. आणि हा सुद्धा या सगळ्या चळवळीचा एक अत्यंत मोठा भाग आहे. बोलवल्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानते आणि इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सुद्धा मराठी अभ्यास केंद्राचे सुद्धा आभार मानते. मला जो विषय दिलेला आहे की महाराष्ट्राचा जो विकास आहे तो नक्की कशा प्रकारचा आहे, तो विकास खरोखरच लोकांचा विकास करणारा आहे की तो विनाशकारी विकास, असं त्याला आपण बघतोय की राज्यभरातले वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक, आंदोलन करणारे लोक असतील, तज्ञ असतील, ते त्याला विनाशकारी विकास म्हणतात. तर तसं का म्हणतात आपण थोडंसं थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्याकडे एक समज आहे विकास म्हणजे काय, कुठल्या तरी ठिकाणी विकास करायचा म्हणजे नक्की काय करायचं. तर एकच मॉडेल आपल्या डोक्यासमोर येतं की तिथली झाडं तोडली गेली पाहिजे, तिथलं जे सर्वसामान्यांचं आयुष्य आहे ते काही प्रमाणात तरी विस्कळीत झालं पाहिजे, कोणाची तरी घरं गेली पाहिजे, कोणाची तरी शेतजमीन गेली पाहिजे, तिथं काहीतरी तिथल्या जमिनीशी सुसंगत नसलेलं एखाद्याचं मोठं काहीतरी उभं राहिलं पाहिजे. आणि हे सगळं झालं तरच विकास होतो. त्याच्यानंतर हे उभारल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात, त्याच्यातनं खरोखर स्थानिकांच्या आयुष्यावर काही चांगला परिणाम होतो का, हे सगळं बघणं हे खूप नंतर येतं. हे कधीतरी बघितलंही नाही जात, आपण अनेक उदाहरणं अशी बघितलेली आहे. पण जे काही येतं, जे काही सरकारच्या मनात येतं, त्याच्याबरोबर असलेल्या मोठमोठ्या कॉर्पोरेट्सच्या मनात येतं, ते तिथं आणलं की विकास झाला असा एक समज गेल्या काही वर्षात थोपवण्याचा आपल्यावर प्रयत्न केला जातोय. पण हा विकास आहे का, लोकांना त्यांच्या सभोवतालापाशी तोडून त्या विकासाच्या प्रक्रियेत लोकांना न घेता हा विकास केला जाऊ शकतो का. आता आपण इथलंच बघू. इथे येताना आम्ही बघितलं की अतिशय सुंदर परिसर आहे, ताई म्हणाले आणि बाकी म्हणाले, आणि आपण बघतोच आहे की इथं पाणी नाहीये, पाण्याची कमतरता नाहीये, तरी सुद्धा इथली जी सर्व भौगोलिक रचना आहे, इथला सर्व परिसर आहे अत्यंत सुंदर आहे. एवढा संघर्ष करून सुद्धा इथं माणसं असं ठिकाण जिथं ब्रिटिशांनी असं म्हटलं की इथं कोणी जगू नाही शकत, अशा ठिकाणी सुद्धा वर्षानुवर्ष इथं माणसं जगलेली आहेत, इथे राहिलेली आहेत. कारण त्यांनी इथल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन तिथं काय करता येईल, इथं कसं आपल्याला अजून समृद्ध होता येईल, इथं आपल्याला कसं काय करता येईल, इथे कोणते व्यवसाय करता येईल, हा विचार करून इथं काहीतरी झालं असल्यामुळे इतकी वर्ष इथं लोक राहिले, पिढ्यानपिढ्या लोकांच्या इथे वाढले आहेत. पातळीवरील धोरण ठरवणं, कायदे संमत करणं आणि सरकारवर नियंत्रण राखणं, केंद्र सरकारवर. देशाची कर व्यवस्था कशी असेल, रेल्वेची व्यवस्था कशी असेल, देशामध्ये दूरसंचार व्यवस्था कशी असेल, परराष्ट्र धोरण कसं असेल, देशाची शिक्षण व्यवस्था कशी असेल, हे जे नॅशनल पॉलिसी मेकिंग हे काम खासदाराचं आहे. आता आपल्या इथं घरापुढं समजा गटार पडली आपली, बरोबर, आपल्या घरात लाईटच गेल्या गल्लीतल्या, हे जे आपले दैनंदिन प्रश्न आहेत हे काम कोणाचं आहे, ग्रामपंचायत, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जरा मोठा प्रश्न असेल तर आमदार आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढली म्हणून खासदार वाढवले पाहिजे हा जो तर्क आहे ना तो इथे लागू होत नाही. खासदाराचं काम हे शैक्षणिक धोरण ठरवायचं असेल तर खासदार काय करेल, कोणी शिक्षण तज्ञ असेल त्याला भेटेल, त्याचे इनपुट्स घेईल, एखादी संस्था काम करत असेल त्याच्याकडून माहिती घेईल आणि मग ते मुद्दे तो संसदेमध्ये मांडेल किंवा तिथं तो त्यासाठी योगदान देईल. आणि हे आपण पण समजून घेण्याचा गरज आहे. म्हणजे नाहीतर आपली जी अपेक्षा आहे ग्रामीण भागात की लग्नाला आलाच नाही खासदार, बारशाला आलाच नाही, हे आपण पण बंद केलं पाहिजे. आणि मला बोलताना जाणवलं की अभिषेक दादा वही आणि पेन घेऊन बसलेले आहेत
आणि त्यांनी 4 का 5 वेळा एमपीएससीची मेन्स दिली आहे. म्हणजे हा फरक कळतोय. लक्षात घ्या, शिक्षित जर नेतृत्व असेल तर त्या नेतृत्वालाच कळतं की कुठला प्रश्न महत्वाचा आहे आणि कार्यक्रम कोणता घेतला पाहिजे. मग अशी शिक्षित माणसं जी आहेत त्यांना खासदार करणं अपेक्षित आहे आणि त्यांचं ते काम आहे. त्यामुळे हा एक मुद्दा झाला.